नमस्कार मंडळी, तर कशी आहात सर्व? मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते। तर इथे सकाळी वेदांती स्कूलमधनं आली होती आणि तिने पूर्ण टिफिन फिनिश केला होता आणि मी तिला आज नवीन टिफिन आणणार होते संध्याकाळी, त्यामुळे तर ती इथे मला दाखवत होती की मी टिफिन पूर्ण फिनिश केला आहे। तर मी तिच्यासाठी स्टीलचा टिफिन बघण्यासाठी मग संध्याकाळी बाहेर आले होते इकडे शॉपमध्ये। तर इथे खूप व्हरायटी होती टिफिनची वगैरे, स्टीलमध्ये आणि प्लास्टिकचेही होते, पण प्लास्टिकचं का यूज करायला मला नको वाटतं। जसं आधीचा एक प्लास्टिकचाच होता, त्यामुळे म्हणजे गरम वगैरे भाजी जर असेल तर मग ते नको वाटतं प्लास्टिक। स्टील असले की मग बरं पडतं, ते थोडंसं गरम वगैरे भाजी असते तरी चालून जातं स्टीलच्या डब्यामध्ये। तर तेच मी ते चेक करत होते। प्लास्टिकचं मध्येही स्टीलचं वगैरे आतमध्ये भेटतं डब्बा वगैरे छोटंसं, मग तसं आहे किंवा मग पूर्णपणे स्टीलचा, असं माझा विचार झाला होता। म्हणजे तिथे तर बघत होते मी, मग यांनाही स्टीलचाच आवडला, मग प्लास्टिकचा हा होता, मग मी हा कॅन्सल केला आणि छान एक छोटा स्टीलचा होता, मग तो मी घेतला। आणि भरपूरशी भांडीही होते, मी तिथं कढाई वगैरेही बघितली, मला स्टीलची कढई वगैरे घ्यायची होती। आणि मग नंतर मग घरी आलो, कारण की पावसाचं वातावरण झालं आणि पाऊस यायला चालू झाला। मग छान संध्याकाळी आणि खिचडी वगैरे केलते आणि मी भजी बनवत होते। आज यांना सुट्टीही होती आणि ते बोलली की मी बनवतो, मग त्यांनी खिचडी बनवली आणि मी ते भजी बनवत होते। मस्त बाहेर पाऊसही येत होता आणि खूप छान वाटत होतं, थंडगार हवा वगैरे सुटली होती आणि छान मेनू केलता मग आम्ही, भजी आणि मस्त खिचडी गरमागरम, आणि भजीही खूप छान झाले होते। मी ते भजी वगैरे बनवत होते आणि मग ध्रुव वेदांती तिकडे खेळत होता। ध्रुवही खूप मस्ती करत होता आज, आणि त्याने जरा त्रासही दिला जरा, कारण त्याला खेळायचंही होतं आणि भूकही लागली होती, मग त्याला पटकन भरवलं आणि त्यानंतर मग मी जेवण वगैरे करून घेतलं। छान खिचडी भजी असं मेनू होता, पापड। त्यानंतर मग 2 मी क्लिप तिथनंच घेऊन आले ते शॉपमधनं, तर खूप छान व्हाईटवाला होता, तो मला आवडला। मग हा मी स्टीलचा डबा तिच्यासाठी घेतला होता। मग नेक्स्ट डेला मी तिला छान भाजी चपाती बनवून दिली आणि टिफिन पॅक करून तिला स्कूलला सोडलं, आणि मग ध्रुवचा इथे ब्रेकफास्ट करायचा होता, तरी मी त्याच्यासाठी ते ओट्स आणि जे आपलं काशीफळ असतं ते छान तुपामध्ये भाजून घेतलं आणि ते शिजवून मग त्याची छान प्युरी तयार झाली। मग दूध घालून मग ती त्याला सकाळी नाश्त्याला दिली। त्यानंतर मग हे ब्लाऊज मी शिवला होता काल, कटोरीचा, जो परवा दिवशी कटिंग केला होता, थोडासा झाला होता, मग तोच तिथे दाखवते मी। छान कटोरी वगैरे झाली होती त्याची। त्याला मग ध्रुवला आंघोळ वगैरे घालून छान फ्रेश केलं, वेदांतीला स्कूलमधनं घेऊन आले आणि माझंही जेवण वगैरे आवरलं। आणि मग थोडासा वेळ होता, ध्रुवही खेळत होता, त्यामुळे मग मी इथे स्क्रब करायला घेतला होता। मी काल जो स्क्रब आणि पील ऑफ मास्क आणला होता तो, तर आधी स्क्रब छान करून घेते ते गळ्यालाही, आणि ध्रुव इथे मध्ये मध्ये करत होता, त्यालाही बघायचं होतं मी काय करते ते, मग त्याचं असं चाललं होतं, दोघंजणं खेळत होते छान। मग नाकावरती वगैरे छान स्क्रब करून घेतलं, छान चोळलं, जेणेकरून आपले ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स रिमूव्ह होतात आणि खूप छान रिझल्ट येतो याचा। मी मग फेस वॉश करून घेतला छान 2 मिनटं स्क्रब झाल्यानंतर, तर मग चेहरा धुतल्यावर असा दिसत होता, छान क्लीन झाला होता। त्यानंतर मग इथे जो पील ऑफ मास्क होता तो मी इथे अप्लाय करत होते, तर तोही खूप छान आहे आणि याच्या आधी मी 1 वेळा ट्राय केला होता, मग आता परत केला आणि काल त्यांनी यूज करून बघितला। तर काल रात्री खूप झोप आलेली, त्यामुळे मी काही केलं नाही, मग तसे झोपले आणि मग आज थोडासा वेळ होता, मग आज करायला घेतलं। मग हे मासे अप्लाय करून घेतला मी छान, आणि खाली गळ्याला वगैरे लावून घेतलं, थोडंसं बाकी होतं त्यामुळे। मग नंतर 15 मिनटं छान सुकू दिलं त्याला आणि मग रिमूव्ह करायला घेतला होता। तो असा इझिली निघतोय, तो जास्त ड्राय नाही होऊ द्यायचं त्याला। 15 मिनटं झाली की लगेच काढायला घेतले मी, तर गळ्यापासून खालनं मी वरती काढून घेत होते, तर अशा प्रकारे तो निघत होता। आणि चेहऱ्यावर पण किती छान ग्लो आला आहे ना, तो लगेचच दिसतोय आपल्याला। मग छान मार्क्स वगैरे रिमूव्ह करून घेतला मी। आणि काल मला पार्लरमध्येही जायचं होतं आयब्रोज वगैरे करायला, पण काल काही वेळ मिळाला नाही आणि त्या ताईही नव्हत्या, त्यामुळे ते राहिलं। मग आज मी स्किन केअर असंच करून घेतलेलं, आणि मी आयब्रो रेझर छान स्क्रब केलं आणि नंतर मग तो मास्क लावून घेतला आणि आता ते काढलं आहे, तर असं दिसतोय चेहरा छान मऊ झाला आहे आणि टॅनिंगही कमी झालं आहे, आणि ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स जर असतील तुमच्या इथे किंवा नाकावरती, तर तेही तुमचे रिमूव्ह होतात। तुम्ही ट्राय करू शकता, मी याच्या आधी 1 वेळा केला होता आणि आत्ता माझं सेकंड टाईम आहे, तर खूप छान रिझल्ट येतो। घरच्या घरी थोडंसं एक 10-15 मिनटं वेळ असं की आपण हे करू शकतो, पार्लरमध्ये जाऊन एवढा वेळ आपल्याला देता येत नाही, त्यामुळे तर मस्त झालं आहे आता।
भेटूयात नंतर. तर त्यानंतर मग छान दही वगैरे खाल्लं. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चला तर मग भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. बाय.